आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊज आपण किती दिवसात शिकलं पाहिजे। मी ब्लाऊज किती दिवसामध्ये शिवायला शिकले, कटिंगपासून तर स्टिचिंगपर्यंत कशा पद्धतीने मी शिकले ते मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला ब्लाऊज शिवायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, जर आपल्याला ब्लाऊज शिवायची इच्छा असेल तरच आपण ब्लाऊज लवकरात लवकर शिकू शकतो। मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते। मी किती दिवसामध्ये ब्लाऊज शिवायला शिकले आहे। मला कमीत कमी मैत्रिणींनो 6 महिने लागलेले आहेत ब्लाऊज शिकायला। मी क्लास लावून ब्लाऊज शिकले आहे, कटिंगपासून तर स्टिचिंगपर्यंत। मी आता साधा ब्लाऊज, 4 टक्सचा ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, बोटनेक ब्लाऊज असे ब्लाऊज मी शिकलेले आहेत। त्या क्लासमध्ये खूप छान शिकवलेलं आहे मला। फक्त मी 6 महिन्यामध्ये शिकलेला आहे। आपल्याला आवड पाहिजे मैत्रिणींनो, आपल्याला जर ब्लाऊजमध्ये आवड असेल तर आपण 4 महिन्यामध्ये पण शिकू शकतो। आपण त्यामध्ये आपल्याला आवड पाहिजे, आवडीनं आपल्याला वाटलं पाहिजे की मी हे करू शकते, मला हे आलं पाहिजे। तुम्हाला तर माहीतच असेल मैत्रिणींनो ब्लाऊजची काय डिमांड आहे मार्केटमध्ये। आता सध्या ब्लाऊजची शिलाई किती आहे ते पण तुम्हाला चांगलंच माहीत असेल। ज्या यूट्यूबर मैत्रिणी आहेत, ज्या स्टिचिंग करतात, ज्या टेलर मैत्रिणी आहेत त्यांना माहीतच असेल ब्लाऊजची शिलाई किती आहे। त्यासाठी तुम्हाला जर इंटरेस्ट असेल ब्लाऊज शिवण्यामध्ये तर तुम्ही 100% शिका मैत्रिणींनो। ब्लाऊज शिकल्याच्या नंतर आपल्याला ब्लाऊज आपल्याकडे आल्याच्या नंतर ब्लाऊज इतके येतील ना मैत्रिणींनो, आपल्याला व्हिडिओसुद्धा बनवायला वेळ नसेल, इतके ब्लाऊज तुमच्याकडे येतील तुम्ही शिकलात तर। आता माझ्याकडे कसं आहे, मी ब्लाऊज स्टिचिंग जास्त करते आणि व्हिडिओ जे आहे ते कमी अपलोड करते, कारण मला वेळच नाही भेटत व्हिडिओ बनवण्यासाठी। त्यासाठी मी 1-2 व्हिडिओ टाकते आणि ब्लाऊज जे आहेत माझ्याकडे खूप येतात। एका दिवशी मी 3-3 ब्लाऊज स्टिचिंग करून देते। डिझाईनचे जे ब्लाऊज असतात मैत्रिणींनो ते लवकरात लवकर मी देत नाही, कारण डिझाईनचे जे ब्लाऊज आहेत ते शिवण्यासाठी थोडा वेळ लागतो। त्यासाठी मी डिझाईनचे ब्लाऊज जे आहे ते कस्टमरला लवकर देत नाही। जर आपल्याला जर शिलाई जर आपल्याकडे येत नसेल, ते पण मी तुम्हाला थोडासा अनुभव शेअर करते। जर आपल्याकडे शिलाई येत नसेल तर आपण कस्टमरला आपल्याकडे कसं वळवायचं ते पण मी तुम्हाला सांगते। आपल्याकडे जर कस्टमर येत नसतील, जर आपल्याला थोडेसे जरी कस्टमर येत असतील तर आपण काय करायचं आहे, त्यांच्याकडून शिलाई थोडीशी कमी घ्यायचं आहे। आता जर आपलं बुटीक असेल तर तुम्ही जेवढी शिलाई घ्यायचं आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता। जर तुम्ही घरी बसूनच ब्लाऊज स्टिचिंग करत असाल तर तुम्ही शिलाई थोडीशी कमी घ्यायचं आहे। थोडीशी शिलाई कमी घेतल्याच्या नंतर तो कस्टमर आपल्याकडेच येतो शिलाई कमी घेतल्याच्या नंतर, आणि आपल्याला ब्लाऊज पण त्याला परफेक्ट शिवून द्यायचा आहे। शिलाई कमी घेऊन तुम्ही ब्लाऊज व्यवस्थित शिवला नसाल तर ते कस्टमर आपल्याकडे येणार नाही मैत्रिणींनो। आपल्याला त्यासाठी ब्लाऊज पण परफेक्ट स्टिचिंग करून दिलेला पाहिजे आणि शिलाई पण थोडीशी कमी घ्यायचं आहे। नंतर मैत्रिणींनो तुम्ही शिलाई वाढू पण शकता। जेव्हा तुमच्याकडे जास्त कस्टमर येतील तेव्हा तुम्ही शिलाई वाढू शकता। जर कस्टमर येत नसतील तर थोडीशी शिलाई कमी घ्यायचं आहे। सध्या शिलाई किती आहे काय नाही तुम्हाला सगळं काही माहीत आहे मैत्रिणींनो। समजा तुम्ही ब्लाऊज वगैरे शिकलात, समजा फक्त तुम्ही ब्लाऊज वगैरे स्टिचिंग करायला शिकलात, तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज आलं तर तुमच्याकडे 2 जरी ब्लाऊज आले डिझाईनचे तर तुम्ही एका दिवसामध्ये 1000 रुपये कमवू शकता मैत्रिणींनो। 2 ब्लाऊजचेच 1000 रुपये। डिझाईनचा जर ब्लाऊज असेल तर 1000 रुपये तुम्ही एका दिवसामध्ये कमवू शकता मैत्रिणींनो। आजकाल शिलाईची ही डिमांड आहे, एका दिवशी 1000 रुपये तुम्ही आरामात कमवू शकतात। त्याच्यासाठी मैत्रिणींनो आपल्याला स्टिचिंग करण्यामध्ये, कटिंग करण्यामध्ये आवड असली पाहिजे, कंटाळा नाही आला पाहिजे। जर आपण स्टिचिंग करायला घेतलो, कटिंग करायचं असेल तर आपल्याला कंटाळा करायचा नाही त्यामध्ये, ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे। ज्यावेळेस आपण कटिंग करतो, स्टिचिंग करतो त्यावेळेस बिलकुल कंटाळा करायचा नाही। तेच मी तुम्हाला सांगत आहे। प्रत्येक काम आवडीनं आपण केलं पाहिजे, कटिंग असो किंवा स्टिचिंग असो, त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असलाच पाहिजे। ब्लाऊजच्या बाबतीत मी तुम्हाला सांगत आहे, कटिंग आणि स्टिचिंग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस कंटाळा बिलकुल जमत नाही, तरच आपण ब्लाऊजमध्ये पुढे जाऊ शकतो।
ब्लाऊज आपल्याला परफेक्ट येतो. आपण एक काम आपल्याला आलं पाहिजे असं जर आपण मनामध्ये ठरवलं की मी हे करू शकते, हे मला आलंच पाहिजे, असं जर तुम्ही ठरवलात तर मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही 4 महिन्यामध्ये ब्लाऊज शिकू शकतात. साधा ब्लाऊज 4 महिन्यामध्ये, कटिंग आणि स्टिचिंग 4 महिन्यामध्ये तुम्ही कंपल्सरी शिकू शकतात. त्यासाठी ह्याच्यामध्ये ना आवड पाहिजे मैत्रिणींनो, आवड पाहिजे. तेवढाच आपल्याला त्याच्यामध्ये डोकं लावावं लागतं, त्याच्यामध्ये थोडंसं आपलं डोकं लावावं लागतं. कटिंग आणि स्टिचिंग करणं जेवढं वाटतं आहे तेवढं सोपं नाही. त्यासाठी आपल्याला थोडंसं मेहनत घ्यावी लागते. मेहनत घेतलं तरच आपण समोर जाऊ शकतो. एकदा आपण त्यामध्ये समोर गेलात तर तुम्ही कधीच मागे येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला जर शिलाईमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही शिकू शकता. एका दिवसामध्ये तुम्हाला 2 जरी तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग केलात तर तुम्हाला एका दिवसामध्ये 1000 रुपये येतात घर बसल्या. त्यासाठी तुम्ही शिकाल तर तुमचाच फायदा आहे. मी शिकले, मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. मला शिलाईची खूप आवड आहे आणि मला ब्लाऊज स्टिचिंग करायला खूप आवडतं. त्यासाठी मी 6 महिन्यामध्ये शिकले आहे. तुम्ही 4 महिन्यामध्ये शिकू शकता जर इंटरेस्ट असेल तर. एका मैत्रिणींना एक वरीस लागते. त्यासाठी माझं सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आपण गृहिणी आहोत तर आपल्याला एखादी तरी गोष्ट आली पाहिजे, असं माझं एक मत आहे की आपल्याला ही गोष्ट आली पाहिजे, आपल्याला शिलाई आली पाहिजे आणि आपण त्यामध्ये सक्सेस झालं पाहिजे. ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिकतो, ब्लाऊज स्टिचिंग करतो, त्यावेळेस कमीपणा बिलकुल वाटून घेऊ नका मैत्रिणींनो. ब्लाऊज शिकणं आणि ब्लाऊज स्टिचिंग करून दुसऱ्याला देणं, त्यांच्याकडून आपण पैसे कमवतो, ह्यामध्ये कमीपणा वाटून घेऊ नका. कारण सध्या शिलाईमध्येच खूप पैसे आहेत. त्यासाठी मी तुम्हाला सांगते कमीपणा वाटून घेऊ नका. ब्लाऊज शिका तुम्ही बिनधास्तपणे. ब्लाऊजमध्ये तुम्ही शिकला तर तुमचा फायदा आहे. मी शिकले, माझा पण फायदा होत आहे. मी माझा अनुभव तुमच्यासोबत ह्यासाठी शेअर करत आहे की ब्लाऊज स्टिचिंग करता वेळेस कोण काय म्हणाल ह्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही. कोण काय म्हणाल ह्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. बिनधास्तपणे ब्लाऊज शिकायचा आहे. लोक तुम्हाला येऊन पैसे देत नाहीत. आपल्याला स्वतःचा अनुभव आपण आपल्याशी शेअर करायला पाहिजे. आपल्याला जे आलं ते आपण बिनधास्तपणे करायचं आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब.